हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. खूप दिवसांनी व्हिडिओ पडत आहे. माहेरी आले आहे. माझं माहेर मुंबईला आहे, त्यामुळे मी जरा रिलॅक्सच आहे. काल मुलाचा बड्डे होता, त्यामुळे त्यामध्ये बिझी होती. व्हिडिओ टाकायला थोडासा लेटच झाला, त्याबद्दल मी क्षमा मागते. तर तुम्ही बघू शकता माझ्या घरात स्वामींची फोटो मी बॅक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवेलच. खूप सुंदर असं आहे. तर थोडी साफसफाईची इथे तयारी चालू आहे. कलर दिला आहेमुळे त्यामुळे सगळं असं पसारा इकडे तिकडे सामान पडल्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. आणि इथेही बॅगा अशा सगळ्या पडलेल्या आहेत. तर ते बॅगांचंही मी तुम्हाला एक दिवस सांगेलच. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तुमच्या गोडगोड कमेंट खूप छान असतात. आणि जरा कोण कोण माहेरी गेलेला आहे त्यांनी कमेंट्स करून सांगावे की मी माहेरी गेले आहे. कोणाचं माहेर मुंबईला आहे, असं कोणाकोणाचं झालेलं आहे की पुण्याला राहतात आणि माहेर मुंबई. पुण्याला म्हणजे कुठले गावी राहतात. माझ्यासारख्या काही भरपूर असतील की त्यांचं माहेर मुंबई असेल आणि लग्न झाल्यानंतर दुसरीकडे गेल्या असतील. तर असो, गरमी असो नाहीतर काही असो, पण माहेरी यायला थोडी चांगलीच मजा वाटते. ही माहेरी आली आहे, माझी वहिनी माहेरी गेलेली आहे. प्रत्येकाचं माहेर पण हे त्याच्यासाठी महत्त्वाचंच असतं. तर असो, माझी एक बहीण इथे नसते, US ला असते, त्यामुळे तिचं थोडंसं शॉपिंग तिची सासू जाणार आहे, त्यामुळे सगळं शॉपिंग सगळं सामान इथंच आहे. त्यामुळे ह्या बॅगा दिसत आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ताईंशी थोड्याशा गप्पा माराव्यात. त्यासाठी व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबचं बटनही दाबा. व्हिडिओ जरा लेट येत असल्यामुळे क्षमा, कारण की मला डेली रुटीनचं तर नाही आहे. इथलं आवडत असेल तर मी दाखवेल तुम्हाला डेली रुटीनचं काय आहे ते. आईच्या घरी काम हे असतं, मी कुठेच बसून अशी राहत नाही की आरामात मला हे ताट द्या आणि असं करा. तर डेली रुटीनचं तर मी दाखवेलच. मम्मीच्या घरी मी काय काय करते ते काहीच नाही की मी कुठेही असली तरी कामाला मी कधीच कंटाळत नाही की मला कंटाळा आला. जसं आपण जिथे जातो तिथे आपलंही काम त्यांना वाढलेलं असतं. आपली 2 मुलं आहेत, एक माणूस किती करणार. म्हणजे माझ्या घरीही आली तरी पण मी ती बसून नसते, ती मला मदतच करत असते. मीही तिच्याकडे आले तरी मी कधीच बसून नसते, मीही तिला मदत करत असते. कसं असतं की आपण जर दुसऱ्यांच्या घरी गेलो तर आपल्या 2 मुलांची आपली कामं त्यांना एक्स्ट्राची वाढतच असतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार. चला तर मी आता ना पॅक कसा लावायचा दाखवणार आहे. घरी कुकुंबरचा पॅक होता, मास्क होता, पॅक नाही मास्क होता. तर सगळं काम झाल्यानंतर पुढे आता चला मास्क लावून जरा झोपावं. तर पाहू शकता की जरा रिलॅक्सच असते. आईच्या घरी मुली सगळ्याच रिलॅक्स असतात, असं नाही की मीच एकटे आहे. तर बोलली की आता ताईंना दाखवावा की जर फेशियल करता येत नसेल तर घरच्या घरी तुम्ही मास्क लावू शकता. हा आहे ना, मी तुम्हाला सांगते की हा उन्हाळ्यासाठी खूप बेटर आहे आणि खूप छान आहे. स्किन तर एवढी माझी सॉफ्ट झाली नाही ह्या मास्कने. मस्तपैकी पूर्ण आहे ना कुकुंबरचं जेल होतं आणि ते मास्कवर मी पूर्णपणे प्रेस करून दाखवलं आहे. पूर्ण असं थंड वाटत होतं. असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर बर्फ असा लावला आहे. खूपच छान आणि असं खूप बरं वाटलं हा मास्क लावल्यामुळे. मी काही घेऊन नाही आली, घरी होता मम्मीकडे. तर मास्क लावल्यानंतर छोट्या मुलांचा कसं चाललं आहे. आज माझ्या मुलाचा बड्डे आहे, तर तो सांगत आहे ताईंना की आज माझा बड्डे आहे. तर कशामुळे आवाज म्यूट झाला ही नाही सांगू शकत. तर त्याच्या गप्पा चालूच होत्या. मास्क लावल्यानंतर मला काही त्याने झोपवून दिलं नाही. थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारत बसले. दोन्ही मुलांची अशीच लुडबुड असते, माझ्या पाठीपुढे असतातच ते, कुठेही असो त्यांचं चालूच असतं. तर पॅक लावून मी झोपलेली. जो पॅक लावल्यानंतर मी 2 तास मस्तपैकी झोप काढलेली होती. सुंदर असा पॅक आहे, खूप छान मास्क आहे, खूप छान रिझल्ट लागलेला आहे. आणि मी आज संध्याकाळी काय जेवण बनवलेलं दाखवलेलं आहे की जेवण बनवताना कॅमेरा शूट नाही केला की खूपच गरम होत आहे, त्यामुळे शूट केलेलं डायरेक्ट बनवलेलं दाखवलेलं आहे. छोलेची भाजी, पुरी, डाळ, भात आणि आमरस, श्रीखंड पण होतं. तर अशा प्रकारे मेनू छानपैकी मस्त बनवलेला आहे. आम्ही नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे व्हेजचाच प्रकार आम्ही केलेला आहे. तर बड्डेची तयारी चालू आहे. माझा भाऊ उशिरा आल्यामुळे
बड्डे कटिंग करायला सुरुवात केलेली आहे. बड्डे आम्ही किती वाजता कट केला? रात्रीच्या 10 वाजता कट केला. पप्पाही बाहेरून आलेले होते आणि भावालाही उशीर झालेला आहे. ऑफिसमधून उशिरा आले आहे. त्याचे छोटे 2 बाळं नाहीत, त्यामुळे घर एकदम शांत आहे. नाहीतर दोघांचाही गोंधळ आणि माझ्या मुलांचाही गोंधळ असतो. तसं मला एक भाऊ आणि एक बहीण आहे आणि आई वडील अशी माझी माहेरची फॅमिली आहे. वहिनी आहे ती माहेरी गेलेली आहे. मुलाचं औक्षण चाललेलं आहे. माझ्या आईला खूप छानपैकी आवड आहे. म्हणजे ज्यांना कॅमेऱ्यामध्ये यायचं असेल तर मी आवर्जून घेते, ज्याला नाही यायचं त्याला मी नाही घेत. माझ्या मोठ्या भावाला कॅमेरामध्ये यायला आवडत नाही, त्यामुळे तो आधीच सांगितलेला मी येणार नाही आणि मला फोर्स हे करू नकोस. आणि पप्पांचं म्हटलं तर खूप गरम असल्यामुळे टी शर्ट असा नसतो, ते बनियनवरच असतात. मुंबईला अतिशय गरम होत आहे, त्यांना जास्तच गरम होतं. ते जेवढे कॅमेरामध्ये आले आहेत त्यांना मी दाखवत आहे. असं तुम्ही म्हणू नका की हे का नाही आणि ते का नाही आहे. तर छानपैकी त्याचं औक्षण केलेलं आहे. त्यानंतर मी करायला घेतलेला आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस शक्यतो मुंबईलाच होतो. म्हणजे सुट्टीमध्ये जिथे असेल तिथे, गावी झालेला आहे, मुंबईला झालेलं आहे, लॉकडाऊनमध्ये पुण्यात झालेला आहे. पण लहानपणापासून जसं असेल तसं माझं माहेरीच जास्त करून बड्डे त्याचे सेलिब्रेट झालेला आहे. सुट्टीमध्ये मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो की स्कूलमध्ये बड्डे करता येत नाही. छानपैकी मस्त त्याचा औक्षण झालेला आहे. तर आता केक कट करण्याची वेळ झालेला आहे. भावाचा फोटोशूट चाललेला आहे तिथून. अशा प्रकारे छानपैकी त्याला ओवळलेलं आहे. रात्रीची वेळ होती म्हणून शेजाऱ्यांनाही बोलवलं नाही आहे. Happy birthday to you. Happy birthday dear Aditya. Happy birthday to you. Aditya. God bless you. God bless you. Happy birthday to you. अशा प्रकारे छान असा बड्डे त्याचा सेलिब्रेट केलेला आहे. तर त्याच्याकडून लपवूनच मी तो व्हिडिओ काढलेला आहे. तर केक खाऊ चाललेला आहे. अतिशय फेवरेट असा चॉकलेट केक मुलांना आवडतो, त्याच्या आवडीनुसारच केलेला आहे. नंतर बाबा आलेले आहेत माझे. तर पाहू शकता पुरी, केक, छोले भटुरे, आमरस, डाळ, भात आणि श्रीखंड पण होतं, पण ते छोट्या मुलाच्या ताटामध्ये ठेवलं. हे ताट दाखवल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलं आणि जेवणाची तयारी केली. हा दुसरा दिवस आहे की मम्मीला मदत करत आहे. मम्मीने तर भावाचा टिफिन करून ठेवलेला आहे. किचनमध्ये थोडीशी तिला मदत केली की छान वाटतं. आणि मी कधीच बसून नसे की कुठे माहेरी जा नाही तर कुणाच्याही घरी जा, मी मदतही करते. आणि मला ते आवडतच नाही की बसून राहणं आणि कोण आपल्याला असं हे करणं. आराम हा भेटतो, पण अति दुसऱ्यांच्या जीवावर राहणं हे मला अजिबात आवडत नाही. तर किचनची कामं चालू आहेत. मम्मीने जर पूर्ण स्वयंपाक केलेला आहे, तर मम्मीला भांडी, किचन पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्ससुद्धा करा. तुमच्या छान छान कमेंट्स मला आवडतात. तर किचन कट्टा, भांडी झाल्यानंतर किचन कट्टा मी आवरून घेत आहे. जी कामं असेल ती मी करतेच, असं नाही की मी हे काम करू का ते काम करू. काही काही मुलींचं खूप असतं की मी माहेरी आली, मी हे काम करणार नाही, मी आरामालाच आली तर मी पूर्णच आराम करणार, असं नसतं. प्रत्येकाला जीव आहे. जिथे आपण येतो त्यांना आपलं काम असतंच. हां, दोघांनी मिळून केलं तर आईलाही आराम भेटतो, आपल्यालाही आई असू नाही तर सासू असू, मी कुठेच कोणाला असा त्रास देत नाही. प्रत्येक ठिकाणी जाऊन मी करते. चला, तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा